आज आपण छान अशी खस्ता मटार कचोरी बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मूगडाळ कचोरी, बटाट्याची कचोरी अशा बऱ्याच प्रकारच्या कचोऱ्या असतात. आता बाजारामध्ये छान हिरवेगार ताजे मटार येत आहेत. तर आज आपण छान अशी हिरव्या मटारची खस्ता कचोरी बनवणार आहोत, तीही गव्हाच्या पिठापासून. गव्हाच्या पिठाचा वापर करून आपण ही मटार कचोरी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी एक कचोरी अगदी छान फुलते, मस्त फुग्यासारखी. कचोरी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी मटार. हे मटार छान असे निवडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मटार थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की मटार टाकायचे पाण्यामध्ये. नंतर 1 चमचा मीठ टाकायचं आणि एकदम थोडीशी साखर टाकायची आहे, अर्धा चमचा. म्हणजे वाटाण्यांचा मटारचा जो रंग आहे तो छान हिरवागार राहतो. आता या ठिकाणी एका साईडला वाटाणे शिजतात तोपर्यंत आपण कचोरीचं पीठ भिजवून घेणार आहोत. तर या ठिकाणी गव्हाच्या पिठाची कचोरी आपण बनवणार आहोत. तर 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, किंवा तुम्हाला किती कचोऱ्या बनवायचे तसं पीठ घ्यायचं. कुठल्याही वाटीचं प्रमाण घ्यायचं. आता 2 वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे छान अशी कचोरी खस्ता तयार होते. किंवा मग जर तुमच्याकडे मेजरमेंट कप असेल तर जो आपला कप असतो 1 नंबरचा कप, त्याच्याने 2 कप गव्हाचं पीठ आणि 1/4 कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकूया. नंतर 1 चमचा ओवा टाकायचा आहे. आणि वाटी घेणार असाल तर 2 वाट्या गव्हाचं पीठ, त्याला पाव वाटी बारीक रवा घ्यायचा. जाड रवा नाही वापरायचा, बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये कचोरी खस्ता तयार होण्यासाठी मी 6 चमचे तेल टाकत आहे. किंवा तुम्ही जर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर पाव वाटी या ठिकाणी तुम्हाला तेल टाकायचं आहे. याच्यामुळे खस्ता कचोरी तयार व्हायला मदत होते. या ठिकाणी मी 6 ते 7 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाण्याच्या साहाय्याने आता हे पीठ अगदी मऊसूत भिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी छान असं मऊसूत पीठ भिजवून घ्यायचं. आणि भिजवून घेतल्यानंतर हे अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहोत. याच्यामुळे कचोरी छान मस्त फुलते. आता हे पीठ भिजवून झालेलं आहे. झाकून याला अर्धा तास आपण बाजूला ठेवू, किंवा आपण बाकीची तयारी करतो तोपर्यंत त्याला भिजू द्यायचं आहे. आरामात छान भिजतं. या ठिकाणी आपले वाटाणे देखील छान शिजलेले आहेत. गॅस बंद करून आता आपण हे वाटाण्यांचं पाणी काढून घेणार आहोत. तर एका चाळणीमध्ये मी वाटाणे टाकले. त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं. आता वाटाणे थंड करून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक टाकायचं आहे. आता कचोरीसाठी आपण छान मसाला तयार करणार आहोत. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेऊ शकतात. कोथिंबिरीच्या काड्या घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकली तरी देखील चालेल. नंतर 2 चमचे आपल्याला बडीशोप घ्यायची आहे, पोहे खाण्याच्या चमच्याने. आणि अर्धा चमचा काळी मिरी घ्यायची आहे. आणि हे छान असं मिक्सरला थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आहे. ह्या मसाल्याची खूप छान चव येते मटार कचोरीमध्ये. तर या ठिकाणी जिरं टाकायचं मी विसरली. जिरंसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात. बडीशोप टाकायची. बडीशोपमुळे मटार कचोरीला खूप छान चव येते. सर्व मसाला बारीक दळून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आता मटार देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडेसे मटार थंड झाल्यानंतर आपण हे सुद्धा छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. मटार देखील मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. जाडसर ठेवायचे नाही, बारीक दळून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे. तुम्ही ज्या चमच्याचा वापर भाजीसाठी करता, भाजीचं तेल टाकण्यासाठी, त्या चमच्याने. आणि तेल कोमट झाल्यानंतर जो मसाला आपण तयार करून घेतला तो थोडासा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. खूप परतवायचा नाही, नाहीतर मग त्याचा जो सुगंध आहे तो कमी होऊन जातो.
फक्त अर्धा मिनिट आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. परतवून झाल्यानंतर जे वाटाणे म्हणजेच मटार आपण बारीक करून घेतलेले आहेत ते देखील मसाल्यामध्ये टाकून छान परतवून घेऊ. वाटाणे या ठिकाणी आपले शिजलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त आपल्याला या ठिकाणी परतवण्याची गरज पडत नाही. चवीनुसार आता मीठ टाकायचं, नंतर 1 चमचा चाट मसाला टाकायचा, नंतर 2 चमचे पिठी साखर टाकायची आहे. आता या ठिकाणी थोडासा अर्धा गरम मसाला टाकायचा आहे. चाट मसाला टाकला तर मिठाचं प्रमाण थोडं कमी करायचं, कारण की चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं. आता किशमिश टाकायचे आहे, काजू असतील तर काजू टाकायचे. खूप छान चव येते याच्यामुळे मटार कचोरीला. छान आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत कचोरी तयार होते. म्हणून किशमिश टाकायची आणि 2 चमचे पिठी साखर टाकायची आहे. आता सगळं सारण छान असं मिक्स करून घेतलं. थोडंसं 1-2 मिनिटभर परतवून घेतलेलं आहे. आता हे सारण आपण एका डिशमध्ये काढून थंड करून घेणार आहोत. आता ही सगळी आपण प्रक्रिया करतो किंवा तयारी करतो तोपर्यंत जे कचोरीचं पीठ आहे ते छान मऊसूत असं भिजलेलं आहे. आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करणार आहोत. आता जे सारण आहे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. लिंबू जेवढा असतो तेवढा लिंबू एवढे गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे कचोरीमध्ये भरताना आपल्याला झटपट भरता येतात. तर एकसारख्या आकाराचे आता जितके होतील तितके गोळे तयार करून घेऊया सारणाचे. तर जवळजवळ 9 या ठिकाणी तयार झालेले आहेत. 8-9 मटार कचोरीचे जे गोळे आहेत, कचोरीमध्ये जे सारण भरणार आहोत त्या सारणाचे 9 गोळे तयार झालेले आहेत. 8-9 गोळे. आता हे पीठ जे आहे त्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. छान मऊसूत पीठ भिजलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित थोडंसं किंचित तेलाचा हात लावून पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपण पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत. मटार कचोरीच्या सारणापेक्षा थोडेसे मोठे घ्यायचे हे पिठाचे गोळे, हे लक्षात ठेवायचं. आता अशाच पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याची हातानेच पारी तयार करून घेणार आहोत. सगळीकडे एकसारखीच पारी तयार करायची आहे. मध्ये साईडला पारी तयार करून झाल्यानंतर सारणाचा एक गोळा ह्या पारीमध्ये टाकायचा आणि सगळ्या कडा मध्ये आणून छान पॅक करून घ्यायच्या आहेत. आणि आता हाताच्या साहाय्याने याला प्रेस करायचा आहे. आधी गोल गोळा तयार करून घेऊ आणि अशा पद्धतीने आपल्याला तळहाताचा जो हा मागचा भाग असतो त्याच्याने छान प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने कचोरी तयार करून घ्यायची आहे. दुसरी पण कचोरी अशाच पद्धतीने तुम्हाला मी दाखवते. पारी तयार करून घ्यायची, सारणाचा गोळा याच्यामध्ये भरायचा आणि कडा व्यवस्थित पॅक करायच्या आहेत. आणि आता प्रेस करून अलगद प्रेस करायचं, खूप पण असं प्रेस करायचं नाही. अलगदपणे प्रेस करून या ठिकाणी कचोरी आपण तयार करून घेतलेली आहे. 4-5 कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आणि तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही. कोमट तेल झालं की लगेच आपल्याला तेलामध्ये कचोऱ्या सोडायच्या आहेत. आता कोमट तेल झाल्यानंतर कचोऱ्या छान तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत आणि गॅस या ठिकाणी आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरच आपण ह्या कचोऱ्या तळून घेणार आहोत. कमी गॅसवरच कचोऱ्या तळल्या जातात, तेव्हाच त्या छान फुलून येतात. तर या ठिकाणी बघा, हळूहळू कचोऱ्या त्यांच्या वेगळ्या होतात आणि छान फुलून वर येतात आणि मस्त फुलतात देखील. जसा फुगा फुललेला असतो तशी अगदी छान टम्म अशी कचोरी या ठिकाणी आपल्याली फुललेली आहे. एक एक करून आता सगळ्या कचोऱ्या ज्या आहेत त्या वर फुलून येत आहेत. त्यांच्या फुलून येतात. आपण हात लावायचा नाही तोपर्यंत. आणि छान अशा मस्त फुलून आल्या की मग नंतर आपण त्यांना अलटपलट करून छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. तर बघा, हळूहळू कचोऱ्या छान अशा वर आलेल्या आहेत आणि सगळ्या कचोऱ्या फुललेल्या आहेत. फुलल्यानंतर सर्व बाजू, दोन्ही बाजू ज्या आहेत त्या छान अलटपलट करून मस्त गोल्डन कलर येईपर्यंत
तळून घ्यायच्या आहेत. आता या ठिकाणी बऱ्याच कचोऱ्या तळल्या गेलेल्या आहेत, पण गोल्डन कलर येईपर्यंत कचोरींचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडनं स्किप झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी असा रंग येईपर्यंत छान कचोऱ्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत. आणि अगदी सोप्या पद्धतीने मटार कचोरी या ठिकाणी तयार झालेली आहे. खस्ता आहे, मस्त चटपटीत तयार झालेली आहे. गरम गरम ह्या कचोऱ्या खायला खूप छान लागतात. 2-3 दिवस तुम्ही बाहेर ठेवून ही कचोरी खाऊ शकता. फ्रीजमध्ये 7-8 दिवससुद्धा ही कचोरी छान राहते. आता या ठिकाणी मी चिंचेची चटणी, नंतर पुदिना, कोथिंबीर, थोडंसं खोबरं याची चटणी बनवून घेतली, ती टाकलेली आहे. किंवा टोमॅटो केचप टाकू शकतात, बारीक शेव टाकायची आणि या ठिकाणी छान स्ट्रीट स्टाईल कचोरी आपली तयार झालेली आहे.